नमस्कार मित्रांनो. तर गोष्टीच्या 11 ऑगस्टच्या दिवशी असं आपल्याला बघायला मिळतं आहे की कमळी कॉलेजमध्ये पुस्तक डोनेट करायला आलेली असते. कमळी पुस्तकं डोनेट करते आणि तिथे शाळेतली काही मुलं भेटतात. कमळी त्यांना कबड्डी शिकवत असते. ती मुलं कबड्डी शिकत असताना कमळीला मारण्याचा प्रयत्न करतात, पण कमळी बरोबर तोडीस तोड उत्तर देते आणि त्या मुलांनाच अद्दल घडवते. तर इथे नयनतारा तो फोटो बघून खूप चिडते आणि ती साहेबाला फोन लावते. नयनतारा साहेबाला विचारते, साहेबा तू कुठे आहेस आता? ऑफिसमध्ये आहेस? साहेबा म्हणतो, हो मी ऑफिसमध्ये, पण का? नयनतारा म्हणते, साहेबा ऋषी कुठे? साहेबा मनात म्हणतो, आत्ता मगाशी मी त्याला बघितले कमळीसोबत, तो कॉलेजला गेला होता. नयनतारा मॅडमला सांगायला नको. साहेबा खोटं सांगतो. साहेबा म्हणतो, ऋषी ना आहे ना, ऋषी इथेच आहे. पण का हो मॅडम? तो मीटिंगला गेलेला आहे. नयनताराला कळतं की साहेबासुद्धा आपल्यासोबत खोटं बोलतोय. साहेबाचं खोटं ऐकून नयनतारा अजूनच चिडते. तर इथे कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवर अन्नपूर्णा एक नोटीस लावायला सांगते. पिऊन तिथे नोटीस लावतो. सगळे ती नोटीस बघतात आणि खूप टेन्शनमध्ये येतात. निंगी तर आधी कमळीला फोन लावते आणि कमळीला म्हणते, कमळी इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू लवकर ये. कमळीसुद्धा लगेच इथून निघते. आता हा नेमका कोणता प्रॉब्लेम असणार आहे आणि कमळी या प्रॉब्लेममधून कसा मार्ग काढते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होती की कमळी निंगी सकाळी लवकर उठतात आणि नेहमीप्रमाणे चहा नाश्ता वगैरे बनवत असतात. निंगी विचारते, कमळी अगं गौरी काकी अजून का नाही उठली? कमळी गौरीला आवाज देणार तेवढ्यात गौरी उशिरा उठते. तिला उशिरा जाग येते. गौरी उठल्या उठल्या अगदी आधीच्यासारखी बोलायला लागते. ती कमळी निंगी यांची काळजी घेते आणि स्वतः सगळी कामं करते. कमळी निंगी यांना वाटतं की आपली आई आता पूर्ण बरी झाली आहे, तिला सगळं आठवायला लागले. त्या दोघी खूप खुश होऊन जातात. कमळी तर डॉक्टरांना फोनसुद्धा करते आणि ती डॉक्टरांना आत्तापर्यंत काय काय झाले, गौरीला सगळं आठवलं याबद्दल सांगते. डॉक्टर म्हणतात, सगळं आठवेल, अजून 3-4 टेस्ट आहेत, तर मी टेस्ट सांगतो, टेस्ट करा आणि रिपोर्ट घेऊन या. कमळी ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. तेवढ्यात गौरी बाहेर येते आणि कमळी तिला विचारते की तुला काय काय आठवतं? गौरी तिला काय काय आठवते ते सगळं सांगते. गौरीला कमळी सोडून बाकी सगळं आठवत असतं आणि कमळीला हे ऐकून खूप वाईट वाटतं. गौरीला अजून काही आठवत नाही आहे, जेवढं आपण तिला सांगितलं तेवढंच तिला आठवतं हे तिला कळतं आणि कमळी उदास होते. पण कमळी होप सोडत नाही. कमळी थोडा विचार करते आणि ठरवते की आता गौरीशी बोलायचं आणि तिच्या नवऱ्याचं नाव जाणून घ्यायचं, आपल्या वडिलांचं नाव जाणून घ्यायचं. कमळी गौरीला विचारते, तुम्हाला नाव आठवतं आहे का तुमच्या नवऱ्याचं? काय नाव आहे? गौरी गोड बोलताना सगळं सांगून टाकणार असते, पण तेवढ्यात तिथे निंगी येते. निंगीने गौरीसाठी चहा नाश्ता आणलेला असतो. निंगी गौरीला आधी चहा नाश्ता करून घ्यायला सांगते. गौरी चहा नाश्ता करत असते आणि कमळी तिला ओरडते. कमळी म्हणते, निंगी काय केलंस तू? अगं आत्ता सगळं सांगणार होती ती, मला माझ्या वडिलांचं नाव कळलं असतं. निंगी म्हणते, एवढंच ना, ठीक आहे मी आत्ता विचारते. निंगी गौरीला गोड बोलून तिच्या नवऱ्याचं नाव विचारते. गौरी थोडा विचार करते आणि तिला कामिनी आठवते. गौरीला वाटतं की ही आपल्याकडून आपल्या नवऱ्याचं नाव काढून घेईल आणि कामिनीला सांगेल आणि मग कामिनी रागिनी आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठतील, आपल्या लेकीच्या जीवावर उठतील. गौरी पॅनिक होते आणि ती आरडाओरडा करायला लागते. कमळी गौरीला शांत बसायला सांगते, शांत करते आणि ती कॉलेजसाठी निघते. तर इथे अन्नपूर्णाने कसले तरी डॉक्युमेंट तयार केलेत आणि आपल्या रूममध्ये ठेवलेत हे कामिनी रागिनी यांना कळलेलं असतं. अन्नपूर्णा नाश्ता बनवण्यासाठी बाहेर जाते. कामिनी रागिनी अन्नपूर्णा रूममध्ये नसताना तिच्या रूममध्ये येतात आणि ते डॉक्युमेंट्स नेमके काय आहेत, कसले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतात, पण दोघींना काहीच सापडत नाही. तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका सांगते की बाहेर तुम्हाला नाश्त्याला बोलवलं आहे. आज मॅड आजीने ठरवलं आहे की नाश्ता बाहेर करायचा आहे. कामिनी रागिनी जर गेल्या नाही तर अन्नपूर्णाला डाऊट येईल, म्हणून त्या दोघींना आपल्या हातातलं सगळं काम टाकून नाश्त्यासाठी बाहेर जावं लागतं.
तर इथे कमळी कॉलेजला जात असताना तिला ऋषी भेटतो. ऋषी कमळीसोबत कॉलेजला जायला निघतो. दोघंही कारमध्ये बसतात. ऋषी कमळीला सीट बेल्ट लावायला सांगतो. कमळीला सीट बेल्ट काही लावता येत नाही, त्यामुळे ऋषी स्वतःहून सीट बेल्ट लावून द्यायला जातो आणि दोघंही जवळ येतात. ते दोघं लाजत असतात, एकमेकांशी छान बोलत असतात. थोडं पुढे गेल्यावर ट्रॅफिक सिग्नलवर एक लहान मुलगी गुलाब विकायला येते. ऋषी कमळीसाठी गुलाब घेतो आणि तिच्या केसात स्वतःहून माळून देतो. त्या दोघांच्या कार शेजारी अनिकाची कार उभी असते आणि अनिका हे सगळं पाहते. अनिकाचा जळफळाट होत असतो, पण तरीही ती कमळी, ऋषी यांचा फोटो काढते. कमळी, ऋषी सिग्नल सुटल्यावर कॉलेजला निघून जातात. तर अनिका आपल्या आजीला फोन लावते आणि त्या आजीला म्हणते, काय ग्रॅनी आजी, तुला काय सांगितलं होतं? काहीतरी कर, त्या दोघांना वेगळं कर. पण तू काय केलं? तू काहीच करत नाही आहेस. कामिनी म्हणते, अनिका, आज मी सगळं चांगलं व्यवस्थित सगळं केलं आहे आणि हो, तू लवकर कॉलेजला पोहोच. आज त्या कमळीची वाट लावायची. मी येते, तू पण ये. अनिका फोन ठेवते. ती मनात म्हणते, नाही, मला आता असं शांत बसून चालणार नाही. ह्या ग्रॅनी आजीच्या भरोश्यावर ते बसायचंच नाही. आता मला काहीतरी करावंच लागणार. अनिका काहीतरी विचार करते आणि नयनताराच्या घरी जाते. तर इथे कमळी, ऋषी कॉलेजमध्ये येतात. माणुसकीची भिंत जी आहे तिथे कमळी, ऋषी हे दोघंही पुस्तक डोनेट करणार असतात. ते दोघं लहान मुलांना जमा करतात आणि लहान लहान मुलांना पुस्तक वाचण्याचं महत्त्व पटवून देतात आणि सगळ्या लहान मुलांना पुस्तक डोनेट करतात. सगळे खूप खुश असतात. कमळी, ऋषी यांनाही आनंद होतो. तर इथे अनिका नयनताराला भेटायला येते आणि ती नयनताराला विचारते, ऋषी कुठे आहे? नयनतारा म्हणते, तो ऑफिसला गेला आणि आता महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असेल. त्याला तुझ्याशी भेटण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि वेळसुद्धा नाही. तू जा इथून. अनिका म्हणते, अरे बापरे, किती मोठा गैरसमज झाला आहे तुमचा. तुम्हाला वाटते की तुमचा ऋषी कुठे गेला आहे? ऑफिसला. पण तसं नाही हां, खरं कुठे गेला ना ते तुम्हाला कळेलच. नयनतारा अनिकावर विश्वास ठेवत नाही. तिचा आपल्या ऋषीवर पूर्ण विश्वास असतो. ती ठामपणे सांगते की ऋषी ऑफिसलाच गेला आहे आणि आता तो मीटिंगमध्येच आहे. अनिका म्हणते, मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू शकते. अनिका आपला मोबाईल उघडते आणि त्यातला कमळी, ऋषी यांचा फोटो दाखवते. नयनतारा तो फोटो बघते आणि खूपच चिडते. नयनतारा ऋषीला फोन करायला निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.